नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असं म्हणतात बरं का. आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या विषयाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, सर्व विद्यार्थ्यांना ह्या विषयाबद्दल प्रचंड भीती. ही भीती दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षा विमुख एक बेसिक कंपोनंट्स आहे जो एकदा ज्ञात झाला की प्रश्न मिटलो. अरे हो, तुझी गरज निर्माण करते. काय निर्माण करते? वस्तू, सेवा. आणि ह्या निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा जस्ट मागणी आणि पुरवठा याच्या समतोलानुरूप चालतात त्यावेळेस खिशामधली बचत आणि तुला चांगल्या दर्जाचं जीवनमान मूल्य हे उपलब्ध होतं. ह्याच सिक्वेन्सवरती अख्खं उभं आहे भारताचं, जगाचं. इतकं दूर नको रे बाबा, थांब, थोडं थांब. एवढं मोठं काही नाही. तुझ्या घराचं देखील अर्थशास्त्र नाही तर घराचं अर्थव्यवस्था. हेच मागणी पुरवठ्यानुसार तुझ्या गरजा भागविण्यापासून सुरुवात होणार. कौटुंबिक गरजा झाल्या, गावाच्या गरजा झाल्या, जिल्ह्याच्या झाल्या, राज्याच्या झाल्या, ह्या भागविण्यासाठी करण्यात आलेली ओढताण म्हणजे उत्पादन निर्मिती. त्यासाठी आवश्यक कच्चा माल, त्यासाठी आवश्यक भांडवल पुरवठा, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ. मग हे सगळं प्रकरण झालं. सोबतील तुला लागणार आहे ते महत्वाचं म्हणजे चांगलं भांडवल. मग भांडवल उभारण्याचे स्त्रोत, मजूर उपलब्धतेचा दर आणि बौद्धिक कौशल्य, व्यवसाय निवड, उत्पादन निवड, ही सगळी प्रपंच पुढे पुढे वाढत जाणार. जाते कुठपर्यंत? गरजा पूर्ण होईपर्यंत. नंतर मिल्टन फ्राइडमन यांनी मांडलेली कन्सेप्ट म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण इकडे जाणार आपला अर्थव्यवस्थेचा विस्तारित क्षेत्र. आता ह्या अर्थव्यवस्था विस्तारित क्षेत्राचा पाठलाग आणि पाठपुरावा अभ्यासातूनही करायचा असतो आणि दैनंदिन जीवनातूनही करायचा असतो. यालाच अनुरूप प्रश्नाचं स्वरूप स्पर्धा परीक्षांमध्ये आहे. मग आता डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा शाळेपासून आपल्याला अर्थशास्त्रामध्ये आहे. आणि पुढे चलून हीच कन्सेप्ट तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या, जगाच्या अनुभवायला मिळते. हे अनुभवत असताना तुम्हाला अभ्यास हा स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. किती सोपा हा विषय? हो, अशा सोप्या कन्सेप्टसाठीच तुम्ही शोध इन्स्टिट्यूट जॉईन करू शकता. आम्ही जे मार्गदर्शन देणार ते तुम्हाला मार्क्स आणि अधिकारी पद देखील मिळवून देणार. चला तर मग नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू झालेले आहे. भेटूयात नाशिकमधील अशोक स्तंभ इथे. तोपर्यंत बाय बाय.